आणि माझं शहर माझं विजन या कार्यक्रमात आपला आजचा दिवस आहे उपराजधानी नागपूरला जायचा। इथली महापालिकेची लढाई लक्षणीय आहे, कारण इथे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नागपूरला मुंबई पुण्याच्या तोडीची औद्योगिक नगरी बनवणं हा इथला राजकीय आणि विकासाचाही अजेंडा आहे, पण त्यासाठी नागपूरच्या नागरिकांची शहरासाठी विजन काय आहे हे विचारणं देखील अत्यावश्यक आहे। ते विचारणार आहोतच, पण त्या अगोदर नागपूरच्या राजकीय स्थितीचा एक आढावा घेऊया। महानगरपालिकेच्या निवडणुकीची लगबग आता पक्ष, कार्यालय, नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये दिसू लागली आहे। आणि त्याबरोबरच नागपूरच्या मतदारांसमोर आता हळूहळू हा प्रश्न मोठा होऊ लागलेला आहे। परत एकदा 10 वर्षांनंतर तिसऱ्या टर्मसाठी सुद्धा भाजपालाच निवडून द्यायचं की सत्तेत असलेल्या भाजपाला ह्यावेळेला धक्का द्यायचा। संघाची स्थापना झालेल्या नागपूरवर भाजपची निर्विवाद सत्ता आहे हे वास्तव आहे। गेली 10 वर्ष भाजपचं नागपूर महानगरपालिकेवर वर्चस्व राहिलंय। येत्या काळात हे वर्चस्व असंच ठेवण्यासाठी भाजप आता तयारीला लागलाय। दिल्ली जिंकणाऱ्या भाजपासाठी नागपूरची लढाई प्रतिष्ठेची झाली आहे। नागपूर भाजपाचे सगळे निर्णय गडकरी वाड्यावरून होतात। गडकरी महापालिकेची सत्ता जणू एक हाती चालवतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आता एक सत्ता केंद्र म्हणून नागपूर भाजपमध्ये वजन निर्माण करतायत। पण तुर्तास केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यावर गडकरी आणि फडणवीस यांनी नागपूरसाठी स्वतःचे रोल अगदी समजूतदारपणे स्पष्ट करून घेतल्याची चर्चा आहे। परिणामी मोठमोठे विकास प्रकल्प नागपूरच्या नावे सुरू होत आहेत। काँग्रेसची सत्ताही अनेक वर्ष इतिहासात नागपूरवर राहिली आहे, पण तरीही विकास ठाकरेंच्याच नावावर महापालिकेतलं राजकारण सुरू आहे। गटबाजीनं काँग्रेसला पोखरलंय। शिवसेना स्वतःच्याच भांडणात छोटी झाली आहे। बसपाची ताकद नागपुरात लक्षणीय आहे। त्यांचा प्रभावही या निवडणुकीवर पडणार हे नक्की। यंदा श्रीहरी अणे यांच्या विदर्भ राज्यवादी आघाडीनंही निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलाय। गडकरी आणि फडणवीसांमुळे अनेक प्रकल्प नागपुरात एकदमच सुरू झाले। नागपूर मेट्रोचं काम जोरात आहे। रस्ते नव्यानं बांधले जात आहेत। गेल्या 5 वर्षात सांडपाणी व्यवस्था प्रकल्प, 24 तास पाणी पुरवठा, कन्हान पाईपलाईन, मोठ्या प्रमाणात झाडं लावणं, नाग नदी सफाई, विवेकानंद स्मारक बांधणं आणि वेस्ट टू एनर्जी असे अनेक प्रकल्प भाजपने सुरू केले। आता ते आपल्या जाहीरनाम्यात जनतेसमोर नेणार असं दिसतंय। ते जरी असलं तरी विरोधकही याच कामांवर टीका करतायत। एलबीटीला भाजपनं समर्थन दिलं, पण आता त्यामुळं महानगरपालिकेची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे। अशा परिस्थितीत नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे। आतापर्यंत सडक, ड्रेनेज आणि पाणी ह्यावरून महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या लढवल्या गेल्या असतील, तरीही ह्या वेळेला नोटबंदीचा राष्ट्रीय मुद्दा यावर किती मतं पडू किंवा विभाजित होऊ शकतात याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर। तर नागपूर शहराचा असा आढावा घेतल्यानंतर आता थेट आपण नागपूरमध्ये जाऊया आणि तिथल्या नागरिकांचं विजन काय आहे शहराविषयी तेही जाणून घेऊया। नमस्कार, मी मयुरेश कोंडूर। माझं शहर माझं विजन मध्ये नागपूरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। नागपूर हे असं शहर आहे की महाराष्ट्रातलं सगळे शहरं बाकीची मुंबई सहित त्याचा हेवा करतात। याचं कारण असं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही पहिल्यांदा होतंय, नव्यानं होतंय आणि पटापट होतंय ते सगळ्यांना बाहेर असं वाटतं की नागपूरमध्येच होतंय। म्हणजे नागपूरमध्ये मेट्रोची घोषणा काय झाली आणि काही दिवसात सगळीकडे काम दिसायला सुद्धा लागलं। नागपूरमधले रस्ते प्रशस्त होत आहेत, त्यांचं कॉन्क्रिटायझेशन होत आहे। सोबतच नागपूरमध्ये परदेशातनं खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आजूबाजूच्या परिसरामध्ये येते आहे। नवनवीन ॲग्रीमेंट्स होत आहेत आणि एका शहरातला एक मुख्यमंत्री आणि एक केंद्रातला अतिशय इन्फ्लुएन्शियल वजनदार मंत्री झाल्यानंतर त्या शहराला नेतृत्व कसं मिळतं हे जणू सगळेजण बघतायत। पण वास्तवात परिस्थिती अशी आहे का आणि खरंच नागपूर बदलत आहे का? कारण बऱ्याचदा अशा चर्चा ज्या होतात त्या जमिनीपासून 4 हात वरनं चाललेले असतात। त्यामुळे नागरिकांना काय वाटतं, त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांचं जे विजन आहे ते प्रत्यक्षात येत आहे का हे विचारणं आवश्यक आहे। आणि त्याही वेळेस ज्यावेळेस महापालिका निवडणुका नागपूरच्याही येऊ घातलेल्या आहेत, त्यामुळे नागपूरकरांच्या
विजन काय आहे त्यांच्या शहराबद्दल ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सोबतच जास्त महत्त्वाचं हे आहे की ज्यावेळेस मुंबई, पुणे, नाशिक ही जागतिक पातळीवरची औद्योगिक केंद्र बनतायत त्यावेळेस नागपूर त्या स्पर्धेमध्ये कुठं आहे ते मागे तर पडत नाहीये ना. नागपूरमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नागरी सुविधा येत आहेत का, जशा त्या बाकी शहरामध्ये येऊ घातलेल्या आहेत, आणि त्या जर यायच्या असेल तर या महापालिका निवडणुका निर्णायक असतील. त्यासाठी नागरिकांचं विजन, दृष्टी अगोदर स्पष्ट पाहिजे आणि ती स्पष्ट दृष्टी नंतर या सगळ्या राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आली पाहिजे. आणि म्हणूनच एबीपी माझा नागपूरमध्ये घेऊन आलाय माझं शहर माझं विजन. सुरुवातीला आपल्यासोबत सगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असणार आहेत. सुरुवात करूयात अर्थात भाजपपासून, कारण भाजप इथला सगळ्यात मोठा पक्ष आहे, गेली अनेक वर्ष सत्तेमध्ये आहे. त्यांच्यापासून सुरुवात करूया. भारतीय जनता पार्टीची जी व्हिजन आहे ती व्हिजन ही आम्ही मागच्या 10 वर्षापासून शहरामध्ये राबवतो आहे आणि त्याचे एक चांगले परिणाम जे आहेत हे नागरिकांना पाहायला देखील मिळत आहेत. रस्ते, पाणी, वीज, साफसफाई, प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षा, उद्यानं, क्रीडांगणं, मॉल्स, अशा विविध प्रकार, परिवहन, अशा विविध मुद्द्यांना ॲड्रेस करत, लक्ष देत आणि ही व्हिजन समोर चाललेली आहे. आज आपल्याला असं लक्षात येईल की सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट प्लांट जो आहे ती येणाऱ्या दिवसामध्ये हा जवळपास 1000 मेट्रिक टन कचरा जो नागपूर शहरातून तयार होतो आहे रोज, त्याची विल्हेवाट लावण्याकरता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि जवळपास 1000 मेट्रिक टन चं विल्हेवाट लावण्याची व्यवस्था येणाऱ्या दिवसांमध्ये नागपूर महानगरपालिका अग्रक्रमाने करणार आहे. 24/7 ही अनइंटरप्टेड वॉटर सप्लायची जी स्कीम आहे ही JNNURMच्या अंतर्गत आम्ही सँक्शन केल्यानंतर मागच्या 7-8 वर्षांमध्ये त्याच्यावर भरपूर काम केलेलं आहे. आणि नागपूर, मला हे सांगण्याची नितांत आवश्यकता आहे की नागपूर हे महाराष्ट्रातलं असं एक शहर आहे की ज्याच्यात पाण्याचा कट नाही आहे. म्हणजे उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, पाणी कट होत नाही, तर सगळ्या नागरिकांना पाणी पोहोचवलं जातं. आजही अविकसित लेआउटमध्ये आणि काही वस्त्यांमध्ये पाण्याचं नेटवर्क नाही आहे, लाईन नाही आहेत आणि त्याच्यामुळे तेही प्रश्न ॲड्रेस करून या सगळ्या ठिकाणी वितरिका पोहोचवण्याचं येणाऱ्या दिवसामध्ये आमचं व्हिजन आहे. नागपूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या ओव्हरहेड वॉटर टँक्स मोठ्या प्रमाणात आम्ही लावलेले आहे आणि जवळपास 20 टाक्यांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि 4 टाक्यांचं काम प्रगतीपथावर सुरू आहे, तेही येणाऱ्या दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. नागपूरच्या परिवहनाच्या दृष्टिकोनातून पर्यावरणाचा देखील विचार करत नागपूर शहरामध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या बसेस या चालवायचा असा मानस या ठिकाणी व्यक्त झाला आणि नागपूर शहरात या देशातली पहिली इथेनॉलवर चालणारी बस या ठिकाणी आली. आता केंद्र शासनाने 55 बसेस नागपूर शहराला देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्या अंतर्गत काही बसेस या ठिकाणी आलेल्याही आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये या संपूर्ण बसेस ज्या आहेत या त्याच्यावर न्यायच्या. बॅटरी चालित रिक्षा या प्रदूषणावर नियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनातून कशा पुढे करता येतील याचाही विचार नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी करेल. मेट्रोचं जे उभा राहत आहे पूर्ण स्ट्रक्चर, त्या मेट्रोपर्यंत लोकांना, सामान्य नागरिकांना आपल्या घरून मेट्रोच्या स्टेशनपर्यंत येण्याकरता जे नेटवर्क लागणार आहे आणि ज्या पद्धतीने व्यवस्था लागणार आहे ते करण्याचा देखील नागपूर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या व्हिजनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. महानगरपालिकेचं मूलभूत कर्तव्य काय आहे हे 10 वर्षापासून बाजूला सारलं गेलं आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये ज्या शहरातील जनतेला आपण मूलभूत सोयी दिल्या पाहिजे आणि शहरातील जनतेला जी अपेक्षा आहे की आपल्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून जेव्हा महानगरपालिका आपल्याकडनं टॅक्स घेत आहे, पाण्याचं बिल घेत आहे, तर यावेळेस आपल्याला त्यांच्याकडनं काय सोयी पाहिजे. 24 तास पाणी देणार होते, 24 तास पाणी मिळून नाही झालेलं आहे. टँकरमुक्त शहर करणार होते, या शहरात टँकरची संख्या मागच्या 5 वर्षात वाढलेली आहे. आपण पाहता पाण्याचं जल वितरण व्यवस्था प्रायव्हेट कंपनीला दिल्यानंतर इथे भांडणं वाढले आहे. भारतीय जनता पक्षाच्या 8 नगरसेवकांवर गुन्हे दाखल आहे. कोणी त्या OCW कंपनी जी जलवितरण करणारी संस्था आहे ती भारतीय जनता पार्टीच्या 8 नगरसेवकांवर जर FIR दाखल करत असेल तर निश्चितच ते नगरसेवक पाण्यासाठीच त्यांच्याकडे गेले असेल. याचाच अर्थ की या शहरात पाण्याची व्यवस्था बरोबर नाही. सरांनी आता बसेस सांगितल्या. मी आपणाला सांगू इच्छितो की जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेअंतर्गत जयपालजी रेड्डी आणि खासदार विलासजी मुत्तेमवार यांनी या शहराला 280 बसेस आणून दिल्या होत्या, स्टार बसेस. त्या बसेस ही राष्ट्रीय संपत्ती होती.
त्याचे पैसे केंद्र शासनाचे राज्य शासनाचे होते, परंतु मागच्या 3-4 वर्षात त्या बसेसचा बट्ट्याबोळ झाला. आपण पाहत असाल स्टार बसेस भंगारमध्ये जैताळा आणि या त्या भागामध्ये पडला आहे. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्याला बसेस दिल्या होत्या, आपण एका प्रायव्हेट कंत्राटदाराला देऊन टाकलं. आपण त्याच्यावर कुठलंही नियंत्रण ठेवलं नाही आणि त्या बसेस आता भंगारमध्ये गेल्या. आपण त्याच्यावर आम्ही सभागृहात ओढलं, सरच तिथे होते. सरांनी रुलिंग दिलं, महापौर होते सर, की FIR दाखल करावा. माझी मागणी होती की त्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरवर वंशनियमाचा FIR दाखल करावा, तत्कालीन आयुक्तांवर FIR दाखल करावा. सरांनी रुलिंग दिलं FIR दाखल करावा, पण त्याच्यात एक अट टाकली की याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी. आता 30 महिन्यांपासून ती चौकशीच होत आहे सर. आता मोठमोठाले सिमेंटचे रोड बनवून काही म्हणजे जे रोड चांगले आहे, IRDPच्या योजनेअंतर्गत 350 कोटी रुपये स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी यावेळेस दिले होते शहराला आणि शहराचे रस्ते रुंद झाले होते. मला वाटते की हेच रस्ते जर इंटरनल वस्त्या आहे, अनधिकृत लेआउट्स आहे, जिथे रहिवासी राहतात, त्या भागातले कामं झाले असते तर लोकांना फायदे झाले असते. हे शहर गरिबांचं शहर आहे. या ठिकाणी झोपडपट्टीवासियांचं शहर आहे. या ठिकाणी 12 लाख लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतो. कुठल्याही योजना ज्या आणायच्या असतात त्या योजना त्या 12 लाख लोकांना नजरेत ठेवून आणायच्या असतात. या ठिकाणी 20% श्रीमंताकरता योजना आणणे आणि लोकांना भुरळ घालणे हे काही बरोबर नाही आहे. या शहराचा आम्ही इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट तयार केला. IRDP एका झोपडपट्टीचा केला नाही. आम्ही झोपडपट्टीमध्ये रस्ते नेले. 350 करोड रुपयाचा विनियोग त्या ठिकाणी रस्त्याच्या माध्यमातून झाला, तर काही एका वस्तीचं नाही. इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट IRDP तसा या ठिकाणी आता या 10 वर्षामध्ये इंटिग्रेटेड स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट नाही, इंटिग्रेटेड सीवेज ट्रीटमेंट प्रोजेक्ट नाही, इंटिग्रेटेड त्या ठिकाणी लाईटचा प्रोजेक्ट नाही. हे सरकार आल्यापासून एकही रुपयाचा फायदा या शहराला झालेला नाही. हे जेवढा कुठला निधी मग आपण जे पाणी मुबलक या शहराला मिळावं म्हणून आपण त्या ठिकाणी 24/7ची योजना नव्हती. त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाला समसमान पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि समदराने मिळालं पाहिजे असा आमचा UPA शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना त्या ठिकाणी समान पाणी वितरण योजना या ठिकाणी व्हायला पाहिजे होती. ती समान वितरण पाण्याची व्यवस्था कोलमडलेली आहे. या ठिकाणी रस्त्याचं जे मापन आहे, जे 52 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असेल त्याच वॉर्डामध्ये सिमेंटचे रस्ते झाले पाहिजे. जे मागासवर्गीय नगरसेवक आहेत त्यांच्या वॉर्डामध्ये काम व्हायला नको. म्हणून JNRMच्या माध्यमातून जेवढा निधी या शहराला आला, आतापर्यंत निधीच आलेला नाही. भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेच्या काळामध्ये नुसते सिमेंटचे रस्ते दाखवून त्या ठिकाणी लिपस्टिक लावून फायदा नाही. गोर गरिबांच्या मूलभूत प्रश्नांना त्या ठिकाणी आवाज दिला पाहिजे होता. या ठिकाणी तुम्ही काय केलं? फ्रान्स कंपनीकडून कर्ज घेतो, त्या कर्जाचं आपण काय विनियोग करणार? या शहरातल्या लोकांवरती आणखी कर्जाचा बोजा वाढवणार का? या ठिकाणी आपल्या शहरात सगळ्यात पहिले आपलं मत आहे की या ठिकाणी मूलभूत सुविधा सगळ्यात पहिले संपूर्ण शहराच्या लोकांना मिळायला पाहिजे. पाणी मिळालं पाहिजे, रस्ते मिळालं पाहिजे आणि या 2 संस्थेमुळे या शहराच्या संपूर्ण जनतेचे पूर्ण हाल होत आहे, प्रॉब्लेम होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या शहरात खऱ्या अर्थाने संपूर्ण मूलभूत सुविधा जर भेटेल तर एकच संस्था या ठिकाणी आपल्या शहरात राहायला पाहिजे. ज्या प्रकारे नागपूर सुधार प्रन्यासने लोकांचं नुकसान केलं आहे, अनेक DP रोड नागपूर सुधार प्रन्यासचे आहे. DP रोडमध्ये सँक्शनिंग DP रोड आहे तर अजूनपर्यंत DP रोड या नागपूर सुधार प्रन्यासमध्ये केलेले नाही. एक सिमेंट रोडचं काम त्या ठिकाणी नागपूर सुधार प्रन्यासचं आहे. एका ठिकाणी 24 मीटर आहे आणि एका ठिकाणी 18 मीटर आहे. म्हणजे दोन्ही साईडला काही ठिकाणी सँक्शन दिलं आहे. अशा प्रकारचा घोळ नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून झाला आहे. खऱ्या अर्थाने मूलभूत सुविधा देण्याचं काम, पहिले मूलभूत सुविधा नागरिकांना मिळाले पाहिजे, या शहराला मिळेल त्यासाठी एकच संस्था या शहरात राहायला पाहिजे आणि ते म्हणजे नागपूर महानगरपालिका. या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या महानगरपालिकेप्रमाणे जी वाहतूक व्यवस्था आहे त्या वाहतूक व्यवस्था स्वतः मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका वाहतूक व्यवस्था स्वतः चालवते. परंतु आपल्या इथं मात्र वाहतूक व्यवस्था एक कॉन्ट्रॅक्टर चालवत होता. परंतु आम्ही आमच्या पक्षातर्फे हे निवेदनही दिलं आहे की आपली वाहतूक व्यवस्था ही आपल्या स्वतः महानगरपालिकेला चालवायला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी जीवन जगताना लाईफस्टाईल जी आज लोकांची आहे या शहराची हे अतिशय बदललेली आहे.
आणि त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न या आपल्या नागपूर शहराच्या जनतेला आहे. अनेक पोल्युशन, अनेक विषय, आरोग्याचा प्रश्न आहे. आमच्या पक्षातर्फे या ठिकाणी म्हणणं आहे की नागपूर महानगरपालिकेचे 45 हॉस्पिटल आहेत, दवाखाने आहेत, पण 45 हॉस्पिटलचे काही आवश्यकता नाही. चांगल्या उत्तम प्रकारच्या दवाई आहेत, पण त्या ठिकाणी कोणीही दवाई घ्यायला जात नाही. 2 रुपयाचा जो धर्मार्थ दवाखाना आहे स्लम भागातला, त्या ठिकाणी गर्दी आहे, पण महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये गर्दी नाही आहे. म्हणून 6 विधानसभा आपल्या शहरात आहे. 6 विधानसभा ठिकाणी 6 हॉस्पिटल या आपल्या शहरात बनले पाहिजे, असं या ठिकाणी मत आहे. सर्वांना जय भीम. बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की या नागपूर महानगरपालिकेमध्ये 25 वर्षापासून BJP आणि काँग्रेसची सत्ता, मिळीजुली सत्ता आहे. आणि या 25 वर्षामध्ये नागपूरचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो इथं होऊ शकला नाही. कारण यांच्या बोलण्यात आणि करण्यामध्ये खूप अंतर्भाव निर्माण झालेला आहे. आज मोठ्या मोठ्या गोष्टी इथे प्रस्थापित लोक इथे करत आहेत, परंतु माझ्या माहितीप्रमाणे या 25 वर्षामध्ये ज्या आश्वासने इलेक्शनामध्ये ज्यांनी आश्वासन दिले मोठी ते आश्वासने आजपर्यंत दोन्ही पक्षाच्या लोकांनी, BJP आणि काँग्रेसच्या लोकांनी ते पूर्ण केलेले नाही. आणि इथल्या बहुजन समाजासाठी मोठ्या प्रमाणात 24 घंटे जे पाण्याची योजना राबवणार होते ते आज फक्त जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु उत्तर नागपूरचा विकास बघा, पूर्व नागपूरला बघा, आजही 4 विधानसभेमध्ये कोणत्याही प्रकारची व्यवस्था येथील प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी केलेला नाही. आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची प्रादुर्भाव उत्तर नागपूर या मागासल्या विभागामध्ये होत असते. आणि मोठ्या प्रमाणात उत्तर नागपूर हा एवढा पिछला क्षेत्र आहे, तिथे प्रत्येक समस्या आहेत. इथे 265 कोटीचा एक सिवरेज फ्लॅट उत्तर नागपूरला निर्माण करण्याचा मानस काँग्रेसच्या माध्यमातून झालेला होता. आणि त्यानंतर काँग्रेस सत्ता गेल्यानंतर BJP सत्ता आली, त्यांनीसुद्धा तो मानस पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. परंतु तो जो प्लॅन्ट होता उत्तर नागपूर सिवरेज प्लॅन्ट तो वळून देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये वळवण्याचं काम येथील प्रस्थापित लोकांनी केलेलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा उत्तर नागपूरचा विकास म्हणा किंवा नागपूर शहराचा विकास करायची वेळ येते, ज्या विधानसभेचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला नाही तिथे विकास करण्याचं याचं मानस दिसत नाही. आणि नेहमी लोकांना भूलथापा देण्याचं काम इथे मनुवादी मानसिकतेचे जे लोक असल्यामुळे हे बहुजनाच्या कल्याणासाठी पाहिजे तेवढ्या प्रमाणात काम करत नाही. नागपुराचा विकास होत आहे ही आनंदाची बाब आहे, पण त्याच्यामागे एक सर्वात मोठं कारण म्हणजे या शहराला खुद्द मुख्यमंत्री इथले नागरिक असल्यामुळे हा फायदा होतो की गडकरी साहेबांसारखे तुल्यबल नेते इथे असल्यामुळे फायदा होतो, हा आपल्या सर्वांच्या संशोधनाचा विषय राहील. मी सर्वप्रथम इथे माझी 2 महापौर बसलेले आहेत, विकासभाऊ बसले आहेत आणि सोलेसरही बसले आहेत. यांची अनेक भाषणं मी याच मुद्द्यांवर याच्या आधी ऐकली ज्या वेळेला ते विरोधी पक्षामध्ये राहिलेत. नागपूर शहराला राजकारण्यांनी ज्या पद्धतीने आश्वासनं देऊन विकसित करायला पाहिजे होतं ते आजपर्यंत केलं नाही, हा असा आमचा अभ्यास सांगतो. एका रिसेंट सर्वेच्या आधारे नागपूर शहरामध्ये जवळपास 26,000 फॅमिलीज या टॉयलेट्सपासून वंचित आहेत. मला वाटतं ही बाब ऐकल्यावर आपल्या सर्वांच्या माना खाली गेल्या पाहिजे. कारण ज्या शहरामध्ये स्वच्छतेचा हा जर का आपल्याला हे दिसून राहिला आहे प्रकार, ते शहर आपण स्मार्ट सिटीमध्ये कसं काय मोडणार. दुसरा विषय की विकासाचं काय मॉडेल आपण नागपूरकरता ठरवलेलं आहे. 1 मेट्रो, 4 कॉन्क्रीटचे रस्ते म्हणजेच विकास झाला का. आपण हे बघायला पाहिजे की नागपूर हे एक सेंट्रल सिटी आहे इंडियामधली आणि इथे साऊथपासून म्हणजे आंध्र प्रदेश, तेलंगणापासून तर छत्तीसगड आणि पलीकडच्या राज्यांपासून मध्य प्रदेशपासून लोक मेडिकल फॅसिलिटीज करता नागपुरामध्ये येतात. इथे असं समजलं जातं की नागपूर हे एक मेडिकल हब आहे, परंतु नागपूर म्युन्सिपाल्टीच्या माध्यमातून ज्या हॉस्पिटल्स रन केल्या जातात त्याच्यामधल्या जर का तुम्ही सुविधा पाहाल तर तुम्हाला त्या इतक्या किळसवाण्या वाटतात की त्याच्याकरता कुठलंही आजपर्यंत आलेलं सत्तेमधलं पार्टी त्याच्याबद्दल उदासीन दिसताना आम्हाला पाहिलेलं आहे. आम्ही नागपूरमध्ये मेडिकल फॅसिलिटीज इम्प्रूव्ह व्हाव्या. एक मोठं हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल नागपुरामध्ये येणार होतं. आमच्या माहितीप्रमाणे ते आता औरंगाबादला शिफ्ट झालेलं आहे. हे देखील आपल्याकरता एक फार मोठी शर्मेची गोष्ट आहे. नागपुराला मेडिकल फॅसिलिटीज असायला पाहिजे. नागपूरमध्ये 24 तास पाणी देण्याची गरज नाही. तुम्ही लिमिटेड तासात पाणी जरी का दिलं
नागरिकांना सवय लागेल की सकाळी इतके ते इतके वाजता पाणी येईल, पण त्या पाण्याचं प्रॉपर नियोजन व्हायला पाहिजे, सगळीकडे ते समान वाटप झालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की प्रायव्हेटायझेशनच्या विरोधामध्ये विदर्भ राज्य आघाडी आहे. तुम्ही हे सगळे कॉन्ट्रॅक्ट जर का प्रायव्हेटाईज करून टाकले तर त्याचं प्रॉपर फॉलोअप होणार नाही. मग ते पब्लिक ट्रान्सपोर्टेशन असो किंवा पाणी असो किंवा विजेचं असो. शिक्षणाच्या बाबतीमध्ये म्युन्सिपाल्टीच्या शाळा म्हणजे कॉर्पोरेशनच्या शाळा या अतिशय दुर्लक्षित शाळा आहेत, त्या सगळ्या डबघाईला आलेल्या आहेत. प्रायव्हेटाईज एज्युकेशनमुळे सामान्यांना एज्युकेशन महाग झालेलं आहे. याच्याकडे देखील विदर्भ राज्य आघाडी लक्ष देणार आहे. आणि जर का आम्ही सत्तेमध्ये आलो तर या ज्या काही घोषणा आतापर्यंत आपण ऐकल्या आहेत त्या फक्त कागदावरती राहिलेल्या आहेत, आम्ही त्याला खरोखर वस्तूमध्ये प्रॉपरली त्याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. नागपूरकरांचे याबद्दलचं अजून काय म्हणणं आहे आणि आणखी नवीन कुठले मुद्दे आहेत तेही आपल्याला विचारायचे. एक छोटासा ब्रेक घेतो आहे. माझं शहर माझं विजन मध्ये लगेच परत येणार आहोत. नागपुरात आपण आहोत, कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. माझा शहर माझं विजन मध्ये. नागपूर सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र झालं आहे, कारण मुख्यमंत्र्यांचं हे शहर, नितीन गडकरींचं हे शहर, केंद्रामध्ये प्रचंड वजन आहे नागपूरचं. खूप सारे प्रोजेक्ट्स इथं येत आहेत, पण ते पुरेसे आहेत का? आणखी काय पाहिजे? आणि महापालिका निवडणुकांमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत नागपूरकरांना आपण विचारतो माझा शहर माझं विजन मध्ये. तुम्हाला असं वाटतं की हे जे बाकीच्या बाबतीत मिसमॅनेजमेंट झालं ते मेट्रोच्या बाबतीमध्ये पण होईल आणि नुसतं स्वप्न दाखवलं जात आहे? 200% जाईल. 200% त्यात काही वादच नाही, कारण की त्यांना त्याचं कंट्रोल कसं करायचं, त्याला इम्प्लिमेंटेशन करायचं याचं काहीच त्यांच्याजवळ विजन नाही आहे. फक्त आणायचं म्हणून आणलेलं आहे. मेट्रो अत्यावश्यक आहे. ओके, तुमचं काय म्हणणं? मेट्रो अत्यावश्यक आहेच, ही काळाची गरज आहे. अच्छा, काही जणांचं जे म्हणणं आहे की अगोदर वाहतूक व्यवस्था जी आहे त्याचे अनुभव वाईट होते, मग मेट्रो कशी होणार? बाकी नागपूरकरांचं म्हणणं काय? ये मेट्रो आवश्यकता है क्योंकि परिवहन के हिसाब से अभी जैसे अब हम लोग सुनते देखते हैं कि बाहर में मुंबई में है, पूना में अभी जैसे शुरू हो रही है, तो हमारा सबका ऐसा है कि यहाँ के नागपुर के नागरिकों के कि हमको भी मेट्रो में हमको भी सफ़र जल्दी हो, आसान हो, हमको हर जगह पहुँचने के लिए सुविधा हो, ऐसा हम लोग की सबकी इच्छा है कि मेट्रो होना चाहिए. दोघांची उत्तरं भाजप आणि काँग्रेसची, की काही जणांना वाटतंय की अगोदरची व्यवस्था व्यवस्थित करा आणि मग मेट्रोकडे जाऊयात, पण काही जणांचं म्हणणं आहे की नाही, मेट्रो पाहिजेच, ती काळाची गरज आहे. भाजप आणि मग काँग्रेस. नाही, व्यवस्थामध्येही सतत सुधार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने एकदम आपण जे चित्र जर उपस्थित केलं तर आपल्या इथची जी परिवहनची व्यवस्था आहे ती महानगरपालिकेवर होणारा खर्च परिवहनावर हा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की इतर शहरांपेक्षा आपण ती फार चांगल्या रीतीने राबवतो आहे. याचं कारण ठाणे असेल, पुणे असेल, या मुंबईची गोष्ट वेगळी आहे, कारण ती बेस जी आहे ही इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या आधारावरती चालतं, त्याच्यामुळे त्याला. पण या सगळ्या ज्या परिवहनाच्या ज्या आहेत हे सगळं लॉसमध्ये चालवते, तर मोठा जो टॅक्सचा जो भाग आहे हा याच्यावर जातो आहे. आणि म्हणून मेट्रो ही अत्यंत आवश्यक आहे की मोठं जे लॉंग रूट जे आहेत ते मेट्रो कव्हर करेल आणि या परिवहन सिस्टीमला त्याचा जबरदस्त सपोर्ट होईल आहे. आणि म्हणून जी व्यवस्था आहे तिला अधिक चांगली करत जाणे ही विकासाची गती असते, हीच दिशा असते. आणि नवीन व्यवस्था अकोमोडेट करून जनतेच्या लाभाकरता त्या लोकार्पण करणे ही त्याच्यातली भाग आहे. म्हणून मेट्रो आवश्यक. आता आम्हाला वाटू शकते मेट्रोमध्ये सुद्धा असा भ्रष्टाचार होईल. शेवटी या नागपूर शहराला कुठनंही काहीही मिळालं केंद्रातनं राज्यातनं, परंतु ती चालवणारी आमची स्थानिक स्वराज्य संस्था ही भ्रष्टाचारांची पाठराखण करणारी असली तर या पैशाची बंदरबाट होईल. आणि परिवहन व्यवस्था आज कोलमडलेली आहे. मेट्रोच्या आधी ही परिवहन व्यवस्था झाली पाहिजे, ही व्हायच्या आधी त्या कंत्राटदारावर कारवाई झाली पाहिजे ज्यांनी 131 कोटीचा चुना लावून या नागपूरमधून पळ काढला आहे. त्याच्यावर कारवाई करायची हिंमत दाखवली पाहिजे. संशयास्पद हा प्रश्न आपण विचारला, तो संशय बाकीच्या नागपूरकरांच्या पण मनामध्ये आहे का आपण विचारूयात. बस व्यवस्था की मेट्रो व्यवस्था? नहीं सर, बस का ही अच्छा है क्योंकि मेट्रो सक्सेस होने वाला नहीं है. क्योंकि एक्चुअल ये मेट्रो अगर करना है तो कम से कम बुटीबोरी तक लेना चाहिए था. और इधर सिटी के जनता को उससे कोई यूज नहीं है सर. मेट्रोची आवश्यकता आहे, कारण की बस वेळेवर कधी पोहोचत नाही, कधी ऑफिस वगैरे जायला काही टाईम होतो. आणि कसं बस वेळेवर पोहोचत नाही, चूक कोणाची? आता त्यांची बसवाल्यांचीच राहणार ना. मग मेट्रो चालवणारी तशी चूक करणार नाही असं तुझं म्हणणं आहे? नागपूर जसं जागतिक शहराकडे वाटचाल करता एम्स, IIT, त्यानंतर कॅन्सर हॉस्पिटल असे मोठमोठे प्रोजेक्ट जेव्हा नागपूरला येत आहेत तर नागपूरला बाहेरच्या येणाऱ्या लोकांची गर्दी वाढल्यामुळे त्यांना ट्रॅव्हलिंगसाठी एक मेट्रोसारखी व्यवस्था असणं खूप गरजेचं आहे. मेट्रो
मेट्रो याच्याकरता कारण की आज आता त्यांनी म्हटलं की आता बस गरजेची आहे पण उद्या जाऊन ज्या वेळेला मेट्रोची गरज पडेल आपण म्हणू की आता मेट्रो पाहिजे तर एका दिवसात तर मेट्रो येणार नाहीये. आतापासून त्या गोष्टीवर काम सुरू आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने सुरू आहे ना, नागपूरकरांना कुठला त्रास होतोय ट्रॅफिकचा ना काही. बस पण गरजेची आहे, मेट्रो पण गरजेची आहे, मेट्रो जास्ती गरजेची आहे. हो सर, मेट्रो ही गरजेची आहे आता, कारण की आता नागपूरमध्ये खूप IT कंपनीज आणि विविध प्रकारच्या कंपनीज येणार आहेत, तर त्याच्यासाठी लोकांना हे वेळेचं इम्पॉर्टंट खूप जास्त आहे आणि ट्रॅफिकमुळे किंवा आणखीन काही अडचणीमुळे बसेस हे वेळेवर जिथे जायचं आहे तिथे पॉसिबल नहीं होता, त्यामुळे मेट्रो ही अति आवश्यक है. एक चीज से तो काम नहीं चलेगा ना, एक मेट्रो से पूरे शहर का उद्धार हो जाए ऐसा भी नहीं है. दोनों चीजों की जरूरत है और उससे भी ज्यादा जरूरी है ट्रैफिक जो है नियम वो बराबर से पालन हो. नागपूर शहर ज्या पद्धतीने वाढत आहे, ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट एरिया झालेला आहे आणि नागपूर शहर हा चारही दिशेने वाढलेला आहे, त्यामुळे यामध्ये नागपूर शहरात जेवढी आवश्यकता आजच्या तारखेला वाहतूक व्यवस्थेची आहे, फ्युचरमध्ये तेवढीच आवश्यकता मेट्रोची पण भासणार आहे आणि ते नागरिकांना लागणार आहे. म्हणून या दोन्ही व्यवस्था नागरिकांच्या दृष्टिकोनातून केवळ एक वाहतूक व्यवस्था सुधारल्याने प्रश्न सुटणार नाही आणि केवळ फक्त मेट्रो झाल्याने प्रश्न सुटणार नाही, पण या दोन्ही व्यवस्था या शहराच्या लोकांसाठी आवश्यक आहे असं या ठिकाणी म्हणतात. आवश्यक वाटतं. देखिए, मेरा ऐसा सोचना है कि हर चीज़ का सस्टेनेबल डेवलपमेंट होना चाहिए. इट इज़ इम्पॉर्टेंट दैट सिटी ग्रोस, मेट्रो आना चाहिए, उससे कम्यूट बेटर होगा. बट जैसा पीछे बोला कि भाई जो चीज़ ऑलरेडी एग्जिस्ट करती है उसको भी सुधार होना चाहिए. आई रन अ कंपनी कॉल्ड एसेंट बिजनेस सॉल्यूशंस. आज 17 साल हो गए. वी आर 1000+ पीपल एंड आई वर्क आउट ऑफ IT पार्क. नाउ IT पार्क एक ग्लैमरस पार्क है बिकॉज इंटरनेशनल काम आता है. 10,000 लोगों के ऊपर वहाँ पे लोग काम करते हैं. आप आके खुद देखिए, आज भी वहाँ पर इंफ्रास्ट्रक्चर इज इन शैम्बल्स. मतलब माई कंपनी हैज़ बिन ऑपरेटिंग इन IT पार्क फॉर लास्ट 7-8 ईयर्स एंड आज भी सेप्टिक लाइन्स नहीं लगी हैं. आज भी इंफ्रास्ट्रक्चर जो रोड है अगर ऑफिस तक आना है तो वो नहीं है. तो मैं कहता हूँ हर तरीके का डेवलपमेंट होना चाहिए. मेट्रो इज़ वेरी वेलकम, इट विल बी गुड फॉर द सिटी, बट व्हाट इज़ वेरी इसेंशियल इज टू लुक एट ऑल द सराउंडिंग थिंग्स. नमस्कार आणि माय कॉम्प्लिमेंट्स टू ABP. बऱ्याचदा आमच्या फोरमवर चर्चा होते की मेट्रो आल्यानंतर उद्योग येतील. हे मॉडेल मला थोडंसं नवीन वाटतं, कारण बऱ्याचशा शहरांमध्ये पूर्वी इंडस्ट्रियलायझेशन झालं आणि नंतर इन्फ्रास्ट्रक्चर आलं. त्याच्यामुळे हा मॉडेल चालेल का, म्हणजे मेट्रो असल्यामुळे इथे उद्योग येतील का, याच्याकडे मला वाटतं सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे हा पक्षविनीत प्रश्न नाही आहे, पण कुठली पार्टी आली तरी त्यांनी इथे इंडस्ट्रियलायझेशन बिझनेसेसला जास्त फॅसिलिटेट करायला पाहिजे आणि ॲटोमॅटिकली मग बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज येईल. आणि बेसिकली मेट्रो बनवणं हे सोपी आहे, but the challenge is going to who is going to use the metro. Yes. Because it's ultimately a commercial enterprise. So त्याला चालवताना who is going to use this metro is going to be a big challenge for माझा metro. This is my personal. नाही, ही तर गोष्ट सत्य आहे की इतक्या वर्षात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून जे इन्फ्रास्ट्रक्चर इथे यायला पाहिजे होतं ते झालं नाही. सगळ्यांच्या इथे पाण्याची व्यवस्था करणे, इलेक्ट्रिकचे रेट्स जे आहेत ते कमी करणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या इंडस्ट्री सर्व्हाइव्ह होण्याच्या दृष्टिकोन आवश्यक असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला याच्यात मोठ्या प्रमाणात परिवर्तन दिसेल आहे. त्या पद्धतीच्या हालचाली आपल्याला ग्राउंडवर दिसायला लागलेल्या आहेत. तो आपल्याला हे शहर व्हिजन देऊन पुढे न्यायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की मेट्रो असेल, परिवहन असेल, पाण्याची अनइंटरप्टेड वॉटर सप्लाय असेल, अखंडित पाणी पुरवठा असेल आहे, रस्त्याचं कॉन्क्रिटायझेशन करण्याचं असेल आहे, की मोठ्या प्रमाणात लोकांना अशी स्थिती दिसली पाहिजे. आणि मेट्रो जी आता सुरू झाली त्याचा आम्ही विरोधी करणार नाही, परंतु सांगतो तुम्हाला, नवीन लग्न झालं आणि ते कपल जर फिरायला आलं तर त्या याच्यामध्ये त्या मेट्रो ट्रेनमध्ये बसून जाईल, परंतु सर्वसाधारण माझ्या 12-13 लाखाचा जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना या मेट्रोचा तीळ मात्र फायदा नाही. तो कुणी त्या ठिकाणी बसणार नाही. त्या ते तुम्हाला सांगू इच्छित. डिमॉनिटायझेशनमुळे काही जो परिणाम आहे या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट आणि सगळ्याच्यावर झालेला असं म्हणतोय, तर या डिमॉनिटायझेशनचा परिणाम आपल्याला दिसतो आहे का, कारण तोही महत्वाचा आहे नंतरच्या काळामध्ये. प्रत्येकाने बोला. राष्ट्रवादी. चाय पे आई थी सरकार, ये गाय पे लटक गई, विकास की अम्मा न जाने किधर भटक गई. या ठिकाणी नोटबंदीमुळे एवढा प्रॉब्लेम झालेला आहे गरिबांना. त्या ठिकाणी सर्व जे लाईन मध्ये आहे, कोणी श्रीमंत माणूस लाईन मध्ये नाही,
या शहराचा प्रत्येक सर्वसाधारण माणूस, जात पात नाही, सर्व समाजाचे माणसं लाईनमध्ये आहे. त्या ठिकाणी आत्महत्या होत आहेत, त्या ठिकाणी मरतायत लोक, आणि त्याच्यामुळे नोटबंदीमुळे आलेला परिणाम हा शहराच्या विकासाकरता घातक आहे. त्याच्यावर परिणाम होईल असं आपल्याला वाटतं. हां, आपल्याला वाटतं डिमॉनिटायझेशन हा सगळ्या सेक्टरला खतम करतो आहे. आज सगळीकडे तुम्ही पाहाल तर छोटे उद्योग बंद पडलेले आहेत. चहा टपरी, पान टपरीवाल्यापासून सगळ्याला त्या नोट टंचाईचा दुष्परिणाम भोगावा लागतो आहे. हे जर का वातावरण आणखी 6 महिने राहिलं तर सामान्य माणूस हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, आणि नागपूर हे त्याच्यातलं पहिलं शहर राहिलं आहे. सामान्य नागपूरकरांना काय वाटतं की डिमॉनिटायझेशनचा हा जो निर्णय आहे त्याने या नगरपालिकांवर काही परिणाम पडेल का? आपल्या सगळ्यांना काय वाटतं? फरक पडेल नोटाबंदीमुळे? फरक पडणार सर. काय होणार? आता सर पहा, माझ्याकडं मी 2000 रुपये जमा केले ते 8 तारखेला. आतापर्यंत सर माझे पैसे कधी पासबुक मध्ये आले नाही आहे. हे बघा. ठीक आहे, परिणाम होईल. तुमचं म्हणणं काय? परिणाम होणार नाही, कारण हा जो निर्णय घेतला आहे मोदी सरकारने उत्कृष्ट काळा बाजार रोखण्यासाठी घेतलेला आहे, त्यामुळे याचा काही त्यांचं म्हणणं परिणाम होणार नाही. कश्मीर में जब आतंकवादी को पूछा गया कि तुमने पत्थर क्यों नहीं फेंके तो बोले 1500 के नोट नहीं मिल रहे, ये आतंकवाद के खिलाफ लड़ाई है. परिणाम होईल असं आपल्याला वाटतं काही निवडणुकांवर? हो, याच्यावर परिणाम होणार, कारण की कॅशलेस नागपूर झालं पाहिजे हे माझं स्वप्न आहे. ठीक आहे, काही परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? परिणाम होगा इसका, पक्का होगा. परिणाम हा आहे की एवढा मोठा कार्यक्रम परिणाम झालेला आहे. एवढा मोठा कार्यक्रम आपण एवढ्या छोट्याशा हॉलमध्ये घेतो, हा परिणाम आहे. ठीक आहे, चला. 2000च्या नोटेमुळे भरपूर परिणाम झालेला आहे आम जनतेवरती, कारण 2000ची नोट जर घेऊन 2000 रुपयाची नोट घेऊन ती जर मार्केटला गेली भाजी आणायला किंवा भात अन्नधान्य आणायला, तर 200 रुपयाच्या सामानामध्ये 2000च्या नोटवरती चिल्लर देण्याकरता समोरचा असमर्थ राहतो, म्हणून तिला उपाशी राहणार. ठीक आहे, आपण असे लोकांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम झालेला आहे, महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होतो आहे. भाजपला याची उत्तर सगळ्यात जास्त द्यावी लागतील. रेव्हेन्यू कसा वाढणार आणि लोकांच्या रोजच्या जगण्यातले जे त्रास आहेत ते कसे जाणार? भाजप नाही, या ठिकाणी डिमॉनिटायझेशन नंतर नागपूर महानगरपालिकेच्या कराच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे, आणि निश्चितपणे या मिल रहे सभी कर्मचारियों को पगार मिल रहे हैं, कोई दिक्कत नहीं है. एलबीटी के कारण जो कमर तोड़ी है आपने, ठीक है, एलबीटी लगा करके जो कमर तोड़ी थी, ठीक है. अरे एक सेकंड प्रत्येक एक सेकंड कर्मचारियों को पगार नहीं मिल रहा. नागपुर महोत्सव के नाम पे करोड़ों रुपया खर्च कर रहे हैं और कर्मचारियों को, महानगर पालिका के कर्मचारियों को पगार नहीं मिल रहा. जगाच्या पाठीवर असा हा एकमेव आपला भारत देश आहे की जो पैसे बँकेत टाकू शकतो पण काढू शकत नाही. सर, इसमें पूरे नागपुर शहर में आप इतवारी में अगर आप जाओगे पूरा व्यापार ठप बैठा है. भारतीय जनता पार्टी से जिन लोगों को अपेक्षा थी, लोगों ने उसका उन्होंने नुकसान किया. पैसे हे धन आहे का? गरीब माणसांनी, मोलकर्णीबाईंनी जर घरात पैसे साठवून ठेवले 1500च्या नोटा, हे काळा धन आहे का, हे मला मोदी सरकारनं विचारतं आहे. ठीक आहे, मोदी काय होईल? डिमॉनिटायझेशनमुळे कोणाला, सामान्य नागरिकांना फरक पडला नाही. ज्यांच्याकडे काळे पैसे होते ते इलेक्शन मध्ये वाटू शकले नाही आणि ते हरले. ठीक कोणाची? ठीक आहे, आता प्रत्येकाला बोलायला संधी दिलेली आहे. आता आपण उत्तर घेऊया. दोन्ही पद्धती. हो, दोन्ही ठीक आहे. बाहेर के लोग आप लोग घ्या उत्तर. एक सेकंड. उत्तर. ठीक आहे, मला एक सेकंद. डिमॉनिटायझेशन मध्ये सामान्य नागरिकांना कुठेही या निश्चलीकरणाचा फटका बसलेला नाही आहे. बस नाही. मी एक प्रश्न विचारतो. ठीक, ही एकंदरीत नाही, मी आपल्याला असं नाही चालणार. ही एकंदरीत आपण कोण ही एकंदरीत परिस्थिती आहे. एक सेकंड थांबा. एक मिनिट थांबा. अरे नाही, एक सेकंद माझी प्लीज.
थांबा थांबा थांबा, चला आपण पुढे जाऊया. चला आपण 1 सेकंद, सगळ्यांना 1 सेकंद. नाही, माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण शहराच्या विकासाबद्दल बोलतो आहोत. सुसंस्कृतपणा हा त्यातला पहिला मुद्दा येतो. त्याच्यामुळे आपण सगळ्यांचे प्रश्न ऐकूया आणि सुसंस्कृतरित्या आपण प्रश्न विचारूया. हा ठीक आहे. रोज हम वाले तुमको चमकाते रहेंगे. खाली बसा तुमच्याकडे येतो. अरे ठीक आहे ना, आपण ठीक आहे. माझा आवाज ऐकू येतोय? प्लीज आता मी प्रत्येकाला विनंती करेन की प्रत्येकाने खाली बसा आपल्या जागेवर. ठीक आहे. केवळ याच प्रश्नांवर नागपूरचं सगळं विजन थांबतं अशातली गोष्ट नाही. जाहीरनाम्यामध्ये आणखी पण काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते यायला पाहिजे. तर नागपूर स्मार्ट व्हायचं असेल, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर व्हायचं असेल तर ते मुद्दे काय आहेत, राजकारण्यांना या सगळ्या प्रतिनिधींना काय वाटलं तेही आपल्याला विचारायचं. पण आणखी एका छोट्या ब्रेकची वेळ झालेली आहे. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर तुमचं माझा शहर माझं विजन मध्ये सगळ्यांचं स्वागत. नागपूरमध्ये आपण आहोत. नागपूर ऑरेंज सिटी, महाराष्ट्राची उपराजधानी. पण ती जर स्मार्ट व्हायची असेल तर काय करावं लागेल, आपण नागपूरकरांनाच विचारतो आहोत. त्यांची मतं काय आहेत असं आपण आता एक चर्चा करतो, ते म्हणजे स्मार्ट सिटी बद्दल. नागपूर पहिल्या वेळेस आलं नाही, नंतरच्या यादीमध्ये नागपूर आलं. तर त्याच्यामुळे हे सगळ्या या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे स्मार्ट सिटी. मेट्रो त्यातला एक भाग असतो, 24 तास पाणी त्यातला एक भाग असतो. तर स्मार्ट नागपूर सगळ्यांना नेमकं कसं हवं आहे ते आपण या सगळ्यांना सांगणं आवश्यक आहे. तर तुमच्यासाठी स्मार्ट नागपूर काय आहे? स्मार्ट म्हणजे नागपुरात सगळीकडे सिमेंटचे रस्ते असावे, मेट्रो चांगली असावे, ग्रीन नागपूर असावे. त्यामुळे नागपूर स्मार्ट शहर होणार. स्मार्ट शहर होणार. हा, भयमुक्त नागपूर हवं. बरं, कशाचं भय वाटतं नागपूरमध्ये? 7 दिवसात 8 मर्डर झालेले आहेत आणि हे सातत्याने 2 वर्षापासून सुरू आहे. फक्त घोषणाबाजी असते. हे लोक स्टीम बोटी चालवणार होते नाग नदीमध्ये, ती नाही बघितली आजपर्यंत. अच्छा, भयमुक्त नागपूर असावं, नाग नदी उत्तम असावी, त्या मुद्द्यावर येणार होता. पण स्मार्ट नागपूर तुम्हाला पाहायचं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पाणी हा सगळ्यात मोठा विषय आहे. स्मार्ट नागपूर म्हणजे मला वाटतं निरोगी आणि सुदृढ नागरिक हवे आणि त्याच्यासाठी आरोग्य व्यवस्था चांगली पाहिजे. कॉर्पोरेशनचे दवाखाने चांगले नाही सगळ्यांना माहीत आहे. मला वाटतं दिल्ली सरकारने जसं आम आदमी पार्टीने केलं तसं मोहल्ला क्लिनिक करावे आणि तिथे कॉमन जे प्राथमिक आरोग्याच्या समस्या आहेत त्या तिथे सॉल्व्ह व्हाव्या आणि रेफरल सेंटर म्हणून मग महानगरपालिकेचे दवाखाने आणि मेडिकल कॉलेज वापरले जावे, म्हणजे स्मार्ट नागपूर होईल. अच्छा, आरोग्य व्यवस्था उत्तम असावी हे स्मार्ट नागपूरचं लक्षण आहे. तुम्हाला कसं पाहिजे? नागपूर शहरात अजून चालायचे दडाचे रस्ते नाही. जिथं साधे दगडी रस्ते नाही तिथं सिमेंटच्या गोष्टी सुरू आहेत. अजून जिथं 1 तास शहरात सरळ पाणी स्वच्छ प्यायचं देऊ शकत नाही, ते मुख्यमंत्र्यांच्या एरियात मात्र 24 तास द्यायचं बोलतात. ही थोडीशी बनवाबनवी आहे. स्मार्ट नागपूरमध्ये सगळ्या गोष्टी आपण स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर पाहतोय. त्याशिवाय कॉलेज कॅम्पसेस वायफाय युक्त व्हायला हवेत, ही स्मार्ट नागपूर जास्त करत असतो. एक्झॅक्टली, वायफाय सगळी रेल्वे स्टेशन वायफाय होत आहेत, तर मग आपली युनिव्हर्सिटी कॅम्पसेस का होत नाहीत? सगळ्यात जास्त नागपुरात रोजगारची गरज आहे. आज इथले तरुण जे बाहेर चाललेत ते नागपुरात राहायला पाहिजे, त्यांना इथे सगळं प्रोव्हाइड केलं पाहिजे. मेट्रो गरजेची आहे कारण इथे जे तरुण आहेत, आज नागपूर जो आहे खूप वाढलेला आहे, छोटासा राहिलेला नाही आहे. इथून बुट्टीबोरीपर्यंत लोक जातात आहे, त्यांना जायला जी सोय पाहिजे ती मेट्रो प्रोव्हाइड करणार आहे. माझ्यामध्ये ते बेस्ट आहे. आज स्मार्ट सिटीपेक्षा बॅलन्स सिटी करणं नागपूरसाठी फार गरजेचं आहे. कारण स्मार्ट सिटी हा फक्त फार स्मार्टली हँडल करता विषय, पण एका भागाचा फक्त विकास करणं आणि पब्लिक टॉयलेटसारख्या ज्या गोष्टी आहेत त्या अजून नागपूरमध्ये पुरेपूर नाही आहे, तर त्यासुद्धा लोकांना मिळाल्या पाहिजे. यासाठी माझं असं मत आहे की बॅलन्स सिटी याचा विचार करणं गरजेचं. स्मार्टपेक्षा बॅलन्स सिटी. आजचा विद्यार्थी स्मार्ट करा, उद्याचा नागपूर आरामात म्हणजे ऑटोमॅटिकली स्मार्ट होईल. आज तुम्ही शिक्षण व्यवस्था स्मार्ट केली, आज तुम्ही युनिव्हर्सिटी स्मार्ट केली, उद्या नागपुरातला प्रत्येक तरुण हा स्वतःहून नागपूर सिटीला स्मार्ट करण्याकडे त्याचा प्रयत्न राहील आणि ऑटोमॅटिक इतका मोठा युवा वर्ग आहे नागपुरात, तर आरामात होईल. आपण अजून काही यंग ब्रिगेड इथं बसले, त्यांना विचारतो की स्मार्ट तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही तरी स्मार्ट दिसताय सगळे म्हणून विचारतो. स्मार्ट म्हणजे फक्त दिसायला सुंदर नको, रस्ते सुंदर हवेत, रस्ते चांगले हवेत, सिमेंटचे हवेत, अग्रीड. पण आपली युनिव्हर्सिटी जर तुम्ही बघाल तर युनिव्हर्सिटीतच इंटरनल इतके इश्यूज आहेत की जोपर्यंत एज्युकेशन करेक्ट नाही होत आहे तोपर्यंत रस्ते सुंदर करून काही अर्थ नाही.
एग्जैक्टली। नागपुर में एम्प्लॉयमेंट बढ़ना चाहिए क्योंकि जो यहाँ पे पढ़ाई करते हैं वो बाहर जाके जॉब ढूंढते हैं, क्योंकि यहाँ पे एम्प्लॉयमेंट होना चाहिए ज़रूरी। अच्छा, एम्प्लॉयमेंट, ओके। नागपुर में रास्तों का बहुत बड़ा प्रॉब्लम है। मेट्रो तो कर ही रहे हैं डेवलपमेंट, बट साथ ही साथ ये भी तो देखो कि आप रास्ते भी उसी हिसाब से बिगाड़ भी रहे हो। जो ऑलरेडी डेवलप्ड रास्ते हैं उन्हीं तोड़ के आप अगर मेट्रो बना रहे हो तो फायदा क्या है? स्मार्ट सिटी म्हणजे आपल्या भागातली जनता सुखी आणि समाधानी का असू नये, स्मार्ट सिटी म्हणजे। आणि या पक्षधाऱ्यांचं बिझनेस चालू आहे, हे चकाचौंध दाखवून यांना फक्त दाखवायचं आहे की हे आम्ही केलं। याची सामान्य माणसाला गरज आहे का? आपण आत्ताच बघितल्या खूप साऱ्या गोष्टी आहेत जे सामान्य माणसाला पाहिजे आहेत। मेट्रो शिवाय आपण जवळील जिल्ह्यांना जोडणारी आपण लोकल जर आधी तयार केली असती तर त्याच्यामुळे दळणवळण भरपूर वाढलं असतं। मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे, जर वरून पैसा येतोय, महाराष्ट्रातून पण येत आहे, आपण सगळ्या नागरिकांनी स्मार्ट राहून, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, ते पैसा येऊ दे, आपला प्रोग्रेस होऊ दे, नागपूर शहराला तो पैसा वापरला जाऊ दे, या सगळ्या गोष्टी आहेत। इथूनही आपण अपेक्षा की त्या स्मार्ट सिटीमध्ये येतील। हाँ, तुम्हाला काय बोलायचं? मुझे 16 साहब से पूछना है कि आप 1000 किलोमीटर सीमेंट रास्ते बना रहे हैं, बिल्कुल सही बात है, बहुत अच्छा कर रहे हैं, लेकिन ये बताइए कि जो पानी ऊपर से बरसता है और बाद में जो अपने शहर में नदी की धारा बदल जाती है रास्ते के माध्यम से, और जो पानी का निकासन नहीं है, उसकी व्यवस्था कॉर्पोरेशन ने क्या की है? नहीं, निश्चित की है। और जो नागपुर महानगर पालिका उसकी निकासी की व्यवस्था करती है। क्या है स्मार्ट नागपूर चाहिए, क्या चाहिए? आई थिंक एम्प्लॉयमेंट अँड एज्युकेशन इज द बेसिक नीड। ठीक आहे, आता आपण मला वाटतं सगळ्यांचं बऱ्यापैकी एक मतं आपण घेतलेली आहेत। आपण प्रत्येकाला एकदा विचारूयात की तुमच्यासाठी स्मार्ट सिटी लोकांसाठी काय आहे, हे तुम्हाला अंदाज आलेला असेल। या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक पक्षांनी थोडा वेळ बोलावं, अगदी मिनिटाभरासाठी, मग आपण सगळ्यांना वेळ देता येईल। सुरुवातीला आपण विदर्भ राज्यवादी आघाडीपासून करूया, अगदी एका मिनिटामध्ये। अगदी एका मिनिट। मेट्रोची मागणी ही पब्लिक डिमांडमधनं आलेली नाही, तुमच्याकडे डाटा नाही की पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा इतका तुटवडा आहे की लोकांना मेट्रो पाहिजे। मेट्रो तिथे सक्सेसफुल आहे की जिथे सॅटेलाइट सिटीज मेन सिटीला कनेक्टेड असतात आणि लोकांना कम्युटिंगसाठी त्या फास्ट मुवमेंटची, फास्ट लोकोमोशनची गरज असते। इथे अशा कुठल्याही सॅटेलाइट सिटीज डेव्हलप झालेल्या नाहीत की जिथून लोकांना जाण्या येण्याकरता त्रास होतो। आम्ही या ठिकाणी मिहान सुरू केला, त्या ठिकाणी मिहानला गती नाही, त्या ठिकाणी MIDC बुट्टीबोरी MIDC त्या ठिकाणी हिंगणा सुरू केली, तिथे उद्योग 80% बंद झाले। आणि तुम्हाला सांगू इच्छितो, कोणालाही जर विचारायला आपण आज की तुमचा मुलगा कुठे शिकताय तर माझा मुलगा पुण्याला शिकताय, तुमचा मुलगा कुठे नोकरी करताय तर माझा मुलगा पुण्याला नोकरी करताय, हे माझ्या मताशी सहमत असतील। आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, कुठल्याही परिस्थितीमध्ये हे पेन्शनरचं शहर होणार आहे। आपण विचारूयात ना, आपण विचारूयात, आपण हो आपण विचारूयात हो, मी येतो। स्मार्ट सिटीची संकल्पना ही चांगली आहे। स्मार्ट सिटी कशी असावी या संदर्भात इथे काही बोलणं होणार नाही। सभागृहात आम्ही सांगितली स्मार्ट सिटी, परंतु मला असं वाटते की नुसते 4 सिमेंटचे रस्ते केल्याने स्मार्ट सिटी होणार नाही। नागपूर, अरे काय तुमचं काय बोलू द्या ना। ठीक आहे, उत्तर पूर्ण करूयात। हां, बोला। तर 4 सिमेंटचे रस्ते केल्याने स्मार्ट सिटी होणार नाही। आपल्या ज्या अनधिकृत वस्त्या आहे तिथे तुम्ही पाण्याची व्यवस्था, तिथे रस्त्याची व्यवस्था, हे सर्व केल्यानंतरच स्मार्ट सिटी होईल। शिवसेना स्मार्ट सिटी तुमच्यासाठी काय असणार आहे? तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्यांनी सांगितल्या तुमच्या जाहीरनाम्यात असतील का? या ठिकाणी मी आधीच सांगितलं की नागपूर शहरामध्ये सगळ्यात आधी जीवन जगण्यासाठी नागरिकांना पाण्याची व्यवस्था लागते, रस्ते लागते आणि वीज लागते। आणि नागपूर शहरातली वाहतूक व्यवस्था आहे ती अतिशय व्यवस्थित पाहिजे, जी आरोग्य व्यवस्था आहे ती देखील या ठिकाणी कळला। बसपा स्मार्ट सिटी म्हणजे बसपासाठी काय आहे? बिजली, सडक, पाणी ही मेन अरेंजमेंट आहे, ते करणं आवश्यक आहे। आणि विशेषतः स्मार्ट सिटी जी आहे तिला स्वच्छ आणि सुंदर जे नागपूर म्हणतो आहे, सुंदर आणि स्वच्छ जे नागपूर आपण म्हणतो आहे ते उत्तम नागपूर कसं व्हावं, त्यासाठी महानगरपालिकेने स्वच्छ आणि सुंदर नागपूरसाठी घोषणा केलेली आहे। सगळ्या पक्षांनी स्मार्ट सिटीवर आपली भूमिका मांडली। भाजप, कारण मोदी सरकारची फ्लॅगशिप योजना आहे, त्यामुळे या सगळ्या स्मार्ट सिटीमधल्या नागपूरकरांच्या अपेक्षा आपल्या जाहीरनाम्यामध्ये येतील का? आणि ते निवडक लोकांपुढे, निवडक एरियामध्येच न राहता सगळ्या नागपूरसाठी त्या योजना असतील का? वास्तविक पाहता निवडक एरियांकरता कुठल्याच योजना नागपूर महानगरपालिकेत नाही आहेत। सर्व क्षेत्रांमध्ये 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या सगळ्या योजना मागच्या 10 वर्षापासून राबवण्यात येतात आहे।
आणि पुढेही येणार आहेत. जवळपास व्हिजनच्या बाबतीत आपण जे म्हटलं, सुरुवातीला जे 2-3 मिनिट आपण दिले होते त्याच्यात मी व्हिजन ठेवलं, कोणावर आरोप नाही केला. मी आपलं व्हिजन ठेवलं. आताही मी तुम्हाला व्हिजन सांगतो. बाकीचे जे आहेत फुसके बार घोटाळ्याचे याचे त्याचे ते वरपासून खालपर्यंत चालू आहे, त्याची मला काही चर्चा करायची इच्छा नाही आहे. मला हेच म्हणायचं आहे की 1000 किलोमीटरचे रस्ते पुढच्या 5 वर्षात सिमेंट कॉन्क्रीटचे होतील. या ठिकाणी पुढच्या 5 वर्षामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये इन्क्लुडिंग अविकसित लेआउट या ठिकाणी अविरत अखंडित पाणी पुरवठा होईल. या ठिकाणी आमचा जाहीरनामा असेल की झोपडपट्ट्यांमध्ये त्या ठिकाणी जे मीटर लावले ते मीटर आम्ही त्या ठिकाणी रद्द करू. ते प्रॉपर्टी टॅक्स आम्ही त्या ठिकाणी वाजवी लावू. आम्ही जास्तीचा प्रॉपर्टी टॅक्स लावणार नाही. नोटाबंदीच्या या निर्णयाचा परिणाम महापालिकेच्या तिजोरीवर, रेव्हेन्यूवर कसा होतो हेही आपल्याला बघायचं. पुढच्या काही काळात ते कळेल. लोकांच्या मतांवर त्याचा परिणाम होतो किंवा नाही, कारण तीव्र भावना आहेत, तो सुद्धा आपल्याला कळेल. कारण घोडा मैदान जवळ आहे निवडणुकीचं. पण सोबतच स्मार्ट सिटी नागपूर कशी असावी, मेट्रो इथली कशी असावी, जी बस सेवा ठप्प झाली आहे, जवळपास व्यवस्थित चालत नाहीये, ती व्यवस्थित कशी चालावी, सगळी मतं आपण ऐकलीत. तीव्र भावना आहेत नागपूरकरांच्या. मागण्या मात्र अतिशय स्पष्ट आहेत आणि तितक्या स्पष्टपणे त्या या राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये येतात किंवा नाही याकडे आपण लक्ष ठेवून असणार आहोत. आणि जोपर्यंत निवडणुका येत आहेत त्यांना हा प्रश्न आपण सतत विचारणार आहोत, नागरिकांना विचारायला प्रोत्साहित करणार आहोत. आणि या प्रश्न विचारण्यामध्ये एबीपी माझा शेवटपणे तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे. तुर्तास माझं शहर माझं विजनमध्ये नागपूरमध्ये आपण इथंच थांबतो आहोत. पुढच्या आठवड्यात आणखी एका शहरातून त्या शहराची त्यांच्याबद्दलची दृष्टी काय आहे, विजन काय आहे, जाणून घेण्यासाठी भेटणार आहोत. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.